भर पावसाळ्यात मस्त गरमागरम चमचमीत थोडा तिखटसर मसाले भात आणि त्यात मऊ शिजलेल्या कांद्याची गोडसर चव. वा, क्या बात है. असा टेस्टी कांदे भात असेल तर जेवणात बाकी कशाचीच गरज वाटत नाही. नेहमीच्या मसाले भातापेक्षा मी कांदे भात थोड्या वेगळ्या पद्धतीने करते. चला बघूया माझी खास रेसिपी. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. कांदे भात करण्यासाठी हे असं अगदी साधंसुद्धा घरगुती साहित्य लागतं. हे 10-12 छोटेसे गोंडस कांदे ऑलरेडी सोलून घेतलेत. आता मिरच्या आधी उभ्या चिरून त्याचे मोठे मोठे तुकडे करू. ताज्या कढीपत्त्याची पानं सुटी करून घेऊ. कोथिंबीर चिरून घेऊ. यात आवडीप्रमाणे काड्याही वापरू शकता. कुकरमध्ये 1-1.5 टेबलस्पून तेल घालू. तेल तापलं की मोहरी, हळद आणि हिंग घालू. चिमूटभर कोथिंबीर घालून एकदा परतून घेऊ. लगेच कढीपत्ता आणि मिरच्या घालून परतूया. मी आधी म्हटलं तसा हा कांदे भात आपण थोडा तिखट करणार आहोत, त्यामुळे आपण मिरच्या थोड्या जास्त घातल्या आहेत. आता सोललेले कांदे घालून परतून घेऊ. 2-3 मिनिट कांदे परतल्यावर त्यात तांदूळ घालून परतू. 1 वाटी साधा बासमती तांदूळ मी साधारण एखादा तास आधीच धुवून निथळायला ठेवला होता. फोडणीत तांदूळ चांगला परतला गेला आहे. आपण तांदूळ जवळजवळ 4-5 मिनिट परतला आहे. यात तांदूळाच्या 2.5 पट गरम पाणी घालून मिक्स करू. 1 वाटी तांदूळासाठी आपण 2.5 वाट्या पाणी वापरलं आहे. मीठ घालून मिक्स करून यावर झाकण ठेवू. आपण मध्यम गॅसवर कांदे भात शिजवतोय. आपण झाकण ठेवलं होतं त्याला 4-5 मिनटं झाली आहेत. हे पहा, गरम पाणी घातल्यामुळे लगेच भात अर्धवट शिजत आला आहे. आता यात पाव टीस्पून तिखट आणि एखादा टीस्पून अगदी ताजा गोडा मसाला घालू. अर्धा टीस्पून ताजी धने पावडर, थोडासा गूळ आणि 2 टेबलस्पून कुटलेलं जिरं खोबरं घालून मिक्स करू. सगळ्या मसाल्याचा मस्त घमघमाट येतोय. यात आपण नेहमीपेक्षा तिखट थोडंसं जास्त घातलं आहे, पण बाकी मसाले अगदी सौम्य आहेत. आता कुकरचं झाकण लावून भात पूर्ण शिजू देऊया. कुकरचं झाकण लावलं होतं त्याला 7-8 मिनिट झाली आहेत. आपण कुकर उघडूया. वाव, हे बघा, कांदे भात अगदी परफेक्ट शिजला आहे, मऊ आणि मोकळा. आता गॅस बंद करून 5-7 मिनिट कुकर असाच बंद गॅसवर राहू देऊया. यामुळे भात छान मुरतो. हे पहा, आपला अतिशय चविष्ट असा गरमागरम कांदे भात खाण्यासाठी तयार आहे. याबरोबर खाण्यासाठी सीझननुसार एखादं रायतं, सार असं काहीही करू शकता. आज मी याबरोबर खाण्यासाठी मस्त चमचमीत असं कांद्याचं लोणचं केलं आहे. ते कसं केलं आहे ते झटपट बघू. आपण भातासाठी घेतले त्यापेक्षाही अगदी छोट्या आकाराचे 10-12 कांदे आपण घेतलेत. त्यात मीठ घालू. त्यात आपण थोडं साधं आणि थोडं सैंधव वापरलं आहे. साधारण 3 टेबलस्पून लोणच्याचा मसाला घालून मिक्स करून घेऊ. हा खास लोणच्याचा मसाला आहे. असा मसाला तयार असला की कोणतंही लोणचं पटकन तयार करता येतं. आता या लिंबाचा रस काढून घेऊ. कांद्यात लिंबाचा रस घालून मिक्स करू. तिळाच्या तेलाची मोहरी, हळद आणि हिंग घालून केलेली थंड फोडणी यावर घालून लोणचं मिक्स करून घेऊ. मी सगळ्यात आधी फोडणी करून गार होऊ दिली होती. हे लोणचं लगेच खाता येऊ शकतो. पाहिजे तर कांद्याला थोड्या चिरा देऊन त्यात मसाला भरूनही लोणचं करू शकता. कांद्याचं लोणचं जेवणात खूप छान लागतं. कांदे भात परफेक्ट होण्यासाठी कांचन बापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा. यासाठी आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ वापरू शकता. नेहमीच्या मसाले भातापेक्षा मी कांदे भात थोडा तिखट करते, पण त्यात बाकी मसाले फार घालत नाही. कांदे मुळात गोडसर असतात आणि ते भातात शिजल्यावर बरेच जास्त गोडसर लागतात. त्यामुळे भातातली तिखट चव छान बॅलन्स होते. भाताबरोबर खाण्यासाठी जर काही आंबट पदार्थ नसेल तर कांदे भातात थोडं दही किंवा लिंबू घालू शकता. कांदे भातात गूळ कमी प्रमाणात घाला. कांदे भात फार गोडसर चांगला लागत नाही. आता यावर्षी कांदेनवमी आधी असा कांदे भात नक्की ट्राय करून बघा. असे अजून कोणते जुने पदार्थ तुम्हाला बघायला आवडतील ते मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल
तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.